नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं काव्यमनच्या आजच्या नवीन भागात खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी खरं तर तुम्हाला 2 कविता ऐकवणार आहे आणि विशेषतः म्हणजे दोन्ही कविता मी लिहिलेल्या आहेत. सहसा मी कविता लिहित नाही, पण सतत वाचनात असतात, त्यामुळे कुठेतरी काहीतरी सुचून जातं, कुठेतरी काहीतरी हिट होतं आणि मग आउट ऑफ एक्सप्रेशन या थोड्या फारशा ज्या कविता मी लिहिते त्या निघतात. पहिली कविता आहे प्रेम कविता आणि दुसरी अशी सहज सुचली म्हणून लिहिलेली कविता आहे. का सुचली, कुठे सुचली, त्याचं कारण, संदर्भ मला काहीही माहित नाही. पण सहज सुचली म्हणून लिहिलेली कविता आहे. प्रेम कविता आपण खरं तर सतत म्हणत असतो आणि खूपदा आपण कवितांमधून सुद्धा ऐकलंय की प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. पण मला कुणी सांगेल का सेम म्हणजे नक्की काय? कारण प्रेम मला वाटतं ही एक अशी भावना आहे जी फार सब्जेक्टिव्ह भावना आहे आणि प्रत्येकाची व्याख्या प्रेम व्यक्त करण्याची पद्धत फार वेगळी असते. ती समजण्यात आणि ती समजून घेण्यात, तिच्याशी यूज टू होण्यात आपल्याला फार वेळ लागतो. तर अशीच एक फार प्रश्नार्थकरित्या लिहिलेली कविता आहे. एखादं संभ्रमात असलेलं मन जेव्हा अशा काही भावनेला धडक देऊ पाहतं, तेव्हा त्याच्या मनात किती वादळी वारे उठत असतील किंवा त्याला नक्की कळतच नसेल की ही भावना म्हणजे नक्की काय किंवा ह्या भावनेला व्यक्त कसं करावं किंवा ह्याला कसं समजून घ्यावं. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अडकलेल्या व्यक्तीच्या मनातली ही कविता आहे. कुठेतरी मी 2 ओळी वाचल्या होत्या. न्यूजपेपरमध्ये कुठेतरी वाचनात आल्या माझ्या ओळी आणि पुढे आय कंटिन्यूड द फॉर्मॅट. म्हणून खरं तर लिहिली गेलेली ही कविता आहे. तुम्हाला आवडते का बघा. कवितेचं नाव आहे प्रेम म्हणजे. कोणीतरी आवडणं म्हणजे प्रेम, की कोणाच्या तरी डोळ्यात हरवून जाणं म्हणजे प्रेम. कोणाला तरी सारखं पाहत राहावं असं वाटणं म्हणजे प्रेम, की कोणाला तरी विसरता न येणं म्हणजे प्रेम. कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणं म्हणजे प्रेम, की आपली आणि कोणाची तरी आवड जुळणं म्हणजे प्रेम. कोणीतरी स्वप्नात येणं म्हणजे प्रेम, की कोणाच्या तरी सहवासात स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम. कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम, की कोणाचा तरी विश्वास न तोडणे म्हणजे प्रेम. कोणाला माफ करणे म्हणजे प्रेम, की कोणाची तरी उगाच माफी मागणं म्हणजे प्रेम. कोणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम, की न मागता कोणाला तरी काही देता येणं म्हणजे प्रेम. कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम, की कोणाच्या तरी आठवणीत हसणारं मन म्हणजे प्रेम. कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम, की कोणासाठी तरी जगणं म्हणजे प्रेम. कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम, की आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणं म्हणजे प्रेम. कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम, की कोणाच्या तरी सोबतीतला आनंद म्हणजे प्रेम. या आणि अनेक अशा प्रश्नांना उत्तर नाही, पण गंतव्य मात्र आहे. आणि आयुष्य पुढे चालण्यासाठी हे प्रश्न नाही, तर प्रेमच पुरेसं आहे. म्हणजे मला असं वाटतं की प्रेम या एका भावनेची व्याख्या किंवा ते व्यक्त करण्याची पद्धत जरी आपल्याला माहीत नसली, तरी आयुष्य पुढे चालत राहण्यासाठी ही एक भावना फार महत्वाची आहे आणि ती आपल्या सगळ्यांमध्ये आपसुकच कुठे ना कुठे पैदा होत राहते. तर अशी ही कविता आहे. दुसरी जी कविता मी लिहिली आहे, ती खरं तर 2024 मध्ये लिहिली होती. का लिहिली, कुठून सुचली, कशासाठी लिहिली ह्याचा काहीही संबंध नाही, काहीही संदर्भ नाही. एक कथा माझ्या वाचण्यात आली होती आणि त्या कथेमध्ये नायकाच्या मनातली जी प्रेयसी असते ती त्याला शेवटपर्यंत मिळत नाही आणि तो झगडत राहतो आणि शेवटी तो नियतीपुढे हात टेकतो आणि नियतीला जे त्याच्याकडून अपेक्षित असतं ती ते त्याच्याकडून करवून घेते. अशी काहीशी ती कथा होती आणि त्या कथेवरून कदाचित मला सुचलेली ही कविता आहे. तर कवितेचं नाव आहे पुस्तक. मुक्त छंदातली कविता आहे असं मी म्हणेन. समजतीये का कविता ते पहा. कवितेचं नाव आहे पुस्तक. नियतीनं माझ्या पुढे 2 पुस्तकं ठेवली. नियतीनं माझ्या पुढे 2 पुस्तकं ठेवली, एक तिच्या आवडीचं आणि एक माझ्या. नियतीनं माझ्या पुढे 2 पुस्तकं ठेवली, एक तिच्या आवडीचं आणि एक माझ्या. मी साहजिकच माझ्या आवडीचं पुस्तक उघडलं. पण बघता बघता अचानक वादळी वारे सुरू झाले. माणसांना जागेपणी तारे दिसू लागले. हे अचानक कुठून सगळं सुरू झालं, कोणी पृच्छा केली नव्हती. पण मला कळलं होतं का त्या वाऱ्यामुळे अशी माणसं मेली होती. थोडे दिवस
मग मी पुस्तक, माझ्या आवडीचं पुस्तक बंदच ठेवलं. अलौकिक नाही, पण कसल्याशा शांततेचं रूप मनात मावलं. महिने सरले, सगळे दुःख विसरले. महिने सरले, सगळे दुःख विसरले. मग मी पुन्हा माझ्या आवडीचं पुस्तक उघडलं. पण यावेळी सुद्धा होतं नव्हतं ते सारं बिघडलं. त्या वाचनानंदाने उमलत होती माझी कळी, पण वादळी वाऱ्यामुळे पुन्हा गेले 70 बळी. जे काही घडतंय ते सोसेना, जे काही घडतंय ते सोसेना. आपल्या आनंदामुळे लोकांचा बळी जातोय हे अजिबातच बघवेना. माझ्या आवडीचं पुस्तक मग मी शेवटी बंदच ठेवलं. माझ्या आवडीचं पुस्तक मग मी शेवटी बंदच ठेवलं. गुपचूप उठले, टेबलावर नियतीनं ठेवलेलं तिच्या आवडीचं पुस्तक उघडलं. हळूच एक एक पान करत वाचलं. वाचत वाचत रात्रीच मधलं काळं पान दुमडलं. तिच्या आवडीचं पुस्तक आणि मी वाचतीये म्हणून सगळेच, अगदी सगळेच राजी खुशी. पण त्या पुस्तकात माझी कहाणीच नव्हती. मी भाबडी, वेडी पिशी. तिच्या आवडीचं पुस्तक म्हणून वातावरण सगळंच खेळीमेळी. तिच्या आवडीचं म्हणजे नियतीच्या आवडीचं पुस्तक म्हणजे वातावरण सगळंच खेळीमेळी. पण मी बेचिराग, जणू चढवला माझाच बळी. आता ना कसला कल्लोळ ना कसले वादळी वारे. आता ना कसला कल्लोळ ना कसले वादळी वारे. मी झाकला तो चंद्र अन नियतीने सारे तारे. मी झाकला तो चंद्र अन नियतीने सारे तारे. 70 वाचले, 71वा माझाच बळी. 70 वाचले, 71वा माझाच बळी. नियतीच्या आवडीचं ते पुस्तक आणि सगळ्यांचीच आळीमिळी गुपचिळी. सगळ्यांचीच आळीमिळी गुपचिळी. वपू काळेंनी लिहिलेली कथा आहे खरं तर. ती कथा सखी नावाच्या त्यांच्या पुस्तकातली कथा आहे आणि फार वेदनादायी कथा आहे. शेवटपर्यंत नायकाच्या मनातलं काही घडतच नाही आणि शेवटी तो आपले हात टेकतो. वपू काळेंनी लिहिलेल्या अशा अनेक कथा मी वाचल्या आहेत आणि मला फार त्या हृदयस्पर्शी वाटतात. फार सुंदर कथा असतात. फार एक वेगळी भावना या कथांमध्ये असते. तुम्हीही जर नवीन काहीतरी वाचण्याची इच्छा मनात ठेवून असाल तर नक्की मी सजेस्ट करेन की वपू काळेंची बरीचशी पुस्तकं आहेत. जवळपास 30 पुस्तकं आहेत त्यांची. कोणतंही पुस्तक उचला आणि यू विल बी सरप्राइज्ड टू फील द एनर्जी दॅट ही हॅज पुट इन टू हिज रायटिंग. आजच्या ह्या कविता तुम्हाला कशा वाटल्या त्या तुम्ही नक्की कळवा. मी स्वतः लिहिलेल्या कविता आहेत. मी याआधीही खूपदा सांगितले मी खरं तर कविता करणारी व्यक्ती नाही, पण सतत वाचनात कविता येत असतात. त्याच्यामुळे कुठे ना कुठे काही ना काही लिहिलं जातं. तर आज मी धाडस केलं पुन्हा माझ्या 2 कविता सादर करण्याचं. तुम्हाला या कविता कशा वाटल्या त्या तुम्ही नक्की कळवा. आवडल्या असतील तर प्लीज आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. आणि काव्यमन आणि कथाकथन या माझ्या 2 उपक्रमांना तुम्ही खूप भरभरून आजपर्यंत साथ देत आला आहात. लोकांनी मराठी साहित्य वाचावं किंवा मराठी वाचनाकडे पुन्हा वळावं हीच माझी फार छोटीशी भावना आहे. आणि कुठे ना कुठे नंबर डझंट मॅटर टू मी, पण आता आपले 1,500 सबस्क्रायबर्स, 1,500हून जास्त सबस्क्रायबर्स झालेले आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे उपक्रम पोहोचावेत आणि त्यांना या उपक्रमांचा लाभ व्हावा. कुठेतरी त्यांच्या मनात पुन्हा मराठी साहित्याबद्दल आपुलकी निर्माण व्हावी हीच भावना आहे. कविता आवडल्या असतील, व्हिडिओ आवडला असतील तर नक्की कळवा. आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. अजूनही चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या या छोट्या छोट्या रिस्पॉन्सेसमुळेच मला प्रोत्साहन मिळत राहणार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काव्यमन आणि कथाकथनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.